मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मी मानसी पडवळ. जसा की विश्वास हा खूप मोठा आहे आणि आत्ताचा काळ हा कोणावर विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही आहे, खरंच नाही आहे. फेसबुक, इंस्टाग्राम ह्याच्यावर तर विश्वास ठेवूच नाही कोणी, कारण अतिशय अतिशय फेक माणसं आहेत. म्हणजे मी जुलैपासून स्वतः खूप निगेटिव्ह एनर्जीमध्ये होते. म्हणजे अक्षरशः ना माझी ही स्किन म्हणजे अशी इकडे असे सुरकुत्या पडलेल्या, इथे असे चप्पे म्हणण्यापेक्षा स्किन माझी खूप अशी ड्राय झालेली आहे, अशी चप्प्यांमध्ये. आणि माझी जी ही हाताची पण स्किन होती ना, अतिशय खराब झालेली. आणि माझे सगळे डिसिजन चुकत होते. आणि त्या दरम्यान मी फेसबुकला काहीतरी शोधत होते. मी कोणासोबत माझी मैत्री व्हावी म्हणून मी काही शोधत नव्हते, कोणासोबत माझं प्रेम व्हावं म्हणून मी काही शोधत नव्हते. बट मला काही प्रोसेस लिगली करायची होती म्हणून मी काहीतरी शोधत होते. आणि त्याच दरम्यान मला एक फेक व्यक्ती भेटली. अशी फेक व्यक्ती की ती अत्यंत दलिंदर म्हणजे तिच्या परिस्थितीने पण होतीच, या नशिबाने पण होतीच. नशीब, परिस्थिती हे माणूस स्वतःच्या हाताने बदलू शकतं, पण ती दलिंदर आणि खोटारडी, फेकाडी विचारांनी पण होती, मनाने पण होती. म्हणजे मला वाटलं नव्हतं की ती व्यक्ती अशी असू शकेल. ती व्यक्ती म्हणजे स्त्री पण असू शकते, पुरुष पण असू शकतो. पण मी इथं मुद्दाम सांगत नाही आहे की ती स्त्रीच होती किंवा पुरुषच होता म्हणून. अगदी थोडक्यात सांगते. म्हणजे त्या व्यक्तीची आणि तिच्या फॅमिलीमध्ये अजून 2 सदस्य होते. तर त्या व्यक्तीची एवढी घाण परिस्थिती होती की मला कुठेतरी वाटलं की चल आपण ना हिला सहकार्य करूया. आणि मी केलं पण सहकार्य. आणि आज त्या व्यक्तीने माझ्या मुलीचा फोन ब्लॉक केले. माझ्याकडचे एकूण जवळपास जास्तीत जास्त ठराविक रक्कम त्या व्यक्तीकडे आहे. ती व्यक्ती मला देत नाहीये. मला असं म्हणजे आता जरी कोणी माझ्यासमोर कोण पडलं, कोण किंचाळत असेल, विवळत असेल, मी अजिबात मदत नाही करू शकत आहे. कारण मला जुलै 2025 ते जानेवारी 2026 पर्यंत प्रचंड मानसिक त्रास झाला. केवळ त्या एका व्यक्तीमुळे झालं. मी अगदी साफ मनाने मदत करायला गेले, पण त्या व्यक्तीने माझ्यासमोर असा गेम खेळला ना की भयंकर विचित्र गेम खेळला माझ्यासोबत.